आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या राजकीय न्यूज टॉप 9 वर। शिरूरमध्ये आयात उमेदवारांपेक्षा महेश लांडगेंना उमेदवारी द्या। राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवारांकडे मागणी। आढळराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार अशी चर्चा असल्याने लांडे हे महेश लांडगेंसाठी आग्रही। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी मनसे नेते बाबू वागसकरांची घेतली भेट। जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांच्या नेत्यांच्याही भेटीगाठी सुरू। भाजपही आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कामाला। मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात बारामती शिरूर पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। उद्या बैठकीचं आयोजन। शिखर बँक घोटाळ्यामध्ये फडणवीस आणि अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार होते। आता फडणवीसांनी पुरावे नष्ट केलेत का? सुनेत्रा पवारांनी फडणवीसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। कृपाशंकर सिंगांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। कृपाशंकर सिंग यांना यूपीच्या जौनपूर इथं तिकीट मिळाल्यानंतर भेटीला महत्त्व। तुमचा खासदार पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे तुम्हाला 24 तास माहिती असतं। सोशल मीडियावरनं टीका करणाऱ्या चाकणकर आणि अजित पवारांना सुळेंचं उत्तर। 15 वर्ष सुप्रिया सुळेंसोबत काम केलं। बारामतीमध्ये अजित पवारांनीच कामं केली। दादांनी केलेल्या कामाच्या पेपरची कॉपी करून सुप्रिया सुळे आतापर्यंत मतं मागतायत। रुपाली चाकणकरांची सुळेंना टीका। पवारांवरती टीका करणारे गीते आता राजकीय कारणासाठी पवारांचे पाय धरतात। सुनील तटकरेंचा अनंत गीतेंवरती पलटवार। माझ्यासमोर लोकसभेला गीतेंचं आव्हान आहे असं मी मानत नाही, असाही टोला।